आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. सोयाबीन तेलातून अनालॉग पनीर आणि तूप तयार केल्याचा प्रताप नडला. छत्रपती संभाजीनगर मध्ये अन्न आणि औषध प्रशासनाची मोठी कारवाई. अन्न आणि औषध प्रशासनाने छत्रपती संभाजीनगर मधील MIDC चिकलठाणा परिसरातील मेसर्स अमोल दूध डेअरी या दुग्धजन्य उत्पादन युनिटवर छापा टाकून मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त केलं आहे. 31 जुलै पासून राज्य सरकारने वर्षभरासाठी अनालॉग पनीरवर बंदी जाहीर केली आहे. या आदेशानंतर ही झालेली कारवाई महत्त्वाची मानली जाते. कारवाई दरम्यान 10 ते 12 नॉन फूड ग्रेड सोयाबीन तेलाचे बॅरल आढळून आले. प्राथमिक तपासात या तेलाचा वापर अनालॉग पनीर तसेच तूप तयार करण्यासाठी केला जात असल्याचं समोर आलं असून सोयाबीन तेलाचा साठा जप्त करण्यात आला आहे. याशिवाय भेसळयुक्त गाईचे तूप निर्मितीसाठी वापरण्यात येणारे क्रीम तसेच पनीरचा साठाही जप्त करण्यात आला. या कारवाईत डेअरी उत्पादन युनिट मधून 3,12,380 रुपये किमतीचे दुग्धजन्य पदार्थ आणि खाद्यतेल जप्त करण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. महाराष्ट्र शासनाच्या 30 जुलै 2026 रोजीच्या राजपत्रानुसार अनुरूप दुधेतर पनीरचे उत्पादन, प्रक्रिया, साठवण, वाहतूक, वितरण आणि विक्रीवर राज्यभर 1 वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे. राजपत्रात अशा उत्पादनाला पोषणदृष्ट्या लाभदायक नसल्याचं नमूद करण्यात आले असून ते अस्सल पनीर म्हणून विकले गेल्यास ग्राहकांची दिशाभूल होण्याची आणि सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.